शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदारावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी 2 आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332 अन्वये प्रत्येकी 6 महिन्यांच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातील आरोपी समर्थ जगन्नाथ कवडे व प्रशांत जगन्नाथ कवडे यांच्या विरुद्ध 27 जानेवारी 2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीनुसार 26 जानेवारी 2024 रोजी आनंदराव देवकते प्रशाला वडजी दक्षिण सोलापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनासाठी पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे बंदोबस्तावर होते। या कार्यक्रमादरम्यान समर्थ कवडे हा स्टेजवर नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीवर हिरव्या रंगाची लेझर लाईट टाकत होता। बनसोडे यांनी त्यास तसे करण्यास मज्जाव केला असता दोन्ही आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालत विरोध केला। कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना समर्थ कवडे याने बनसोडे यांना ढकलले, तर प्रशांत कवडे याने हातातील धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या भुवईवर वार करून गंभीर दुखापत केली। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस सहाय्यक निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। याच खटल्याची सुनावणी 31 जुलै 2026 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शर्मा यांच्या न्यायालयात झाली। न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 353 व 332 अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी 6 महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील श्री कुर्डुकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली। दोष सिद्धीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी मार्गदर्शन केले। तपास अधिकारी स्वप्नील इज्जपवार यांना विवेक सांजेकर व श्रीराम आदलिंग यांनी सहकार्य केले। न्यायालयीन कामासाठी वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक प्रिया जाधव तसेच पोलीस हवालदार हनुमंत माळी यांनी कोर्ट पैरवीचे काम पाहिले।